आपण तर सर्क्युलर मोशन मध्ये काल ऑनलाईन तू होता का? नव्हतास. पाहायला पाहिजे. काल आपण सर्क्युलर मोशन मध्ये जी सगळ्यात महत्वाची कॉन्सेप्ट शिकली होती. तिला एका मिनिटात समजून घेऊ. आणि या 2-3 कॉन्सेप्ट आहेत. नावाला वेगवेगळ्या आहेत. फक्त परंतु या सगळ्यांच्या मागचा कॉन्सेप्ट सेम आहे. सर्क्युलर मोशन मध्ये आपण काल कॉन्सेप्ट पाहिला होता स्किडिंग, हे की नाही? स्किडिंग ऑफ अ कार. याला 2 मिनिटात समजून घ्या परत. आणि इथे आपल्याला काय करता येते, त्याची व्हेलॉसिटी व्हेलॉसिटी टू अवॉइड स्किडिंग. आता स्किडिंगचा अर्थ काय आहे? आपण बऱ्याचदा पाहतो, ज्यावेळेस एखादा टर्नचा रोड असतो, टर्निंग ऑफ रोड. जर आपण एखाद्या टर्नच्या रोडमध्ये, तुम्ही इथंच बघा आपल्या या मोर चौकाच्या इथं, बऱ्याचदा इकडून जोरात गाड्या येतात आणि इकडे टर्न होतात. जर त्यांची टर्निंगची स्पीड चुकली तर ते बरेच जण पलीकडे जाऊन पडतात, ऍक्सिडेंट्स होतात. काही जण येऊन आपल्या डिवायडरवर आपटतात. आता डिवायडरवर आपटणाऱ्या केसेस कोणत्या असतात? इकडून इकडे येणाऱ्यांचे ऍक्सिडेंट पहा. जर मोर चौकातून इकडे टर्न करणारे जर फास्ट आले, तर ते ज्यावेळेस टर्न करतात इकडे, तेव्हा त्यांची स्पीड जर या ठिकाणाहून टर्न करताना जास्त झाली, ज्याचा आता आपण फॉर्म्युला पाहतोय, जास्त झाली, तर ती गाडी सर्कलमध्ये न येता काय करते, टँजेन्शियली सरळ निघून जाते आणि मग ते जाऊन डिवायडरवर कोलाईड होतात. तर त्याला आपण म्हणतो स्किडिंग. स्किडिंगचा अर्थ आहे रस्ता सोडून जाणे. आता स्किडिंग होऊ द्यायचं नसेल तर किती स्पीड असली पाहिजे? त्यासाठी मग हायवेजवर काय प्रोव्हिजन्स आहेत? तर मोठे हायवेज कधीही बघा असे फ्लॅट नसतात. टर्नच्या ठिकाणी ते असे असतात, इन्क्लाइंड असतात. म्हणजे या कोपऱ्यापासून थोडे वर केलेले असतात. म्हणजे बघा त्यांची हाईट इथं वाढवलेली आहे. त्यामुळं काय होतं, एक एक्स्ट्रा कॉम्पोनंट जो आपण इन्क्लाइंड प्लेन मध्ये पाहिला होता, काय नाव त्याचं, साइन थिटा, ठीक नाही, तो तिथे हेल्प करतो आणि तो स्किडिंगला वाचवतो. त्याच्यामुळे गाडी बरोबर टर्न होते मोठ्या हायवेजवर. तर हे खूप महत्वाचं प्रॅक्टिकल नॉलेज आहे, जे सिव्हिल इंजिनियर्स असतात, रोड बिल्डर्स असतात, ते या टेक्निकला यूज करतात. रोड कसा आहे, त्याचं एलिव्हेशन किती आहे. तुम्ही पाहता की नाही, एखादा हायवे बांधताना ते कॅमेरा असते बघा रस्त्यावर, ते जे इंजिनियर्स असतात बांधणारे, ते रोडच्या तिथे कसा कॅमेरा ठेवतात आपल्या मोबाईल स्टँड सारखा, आणि त्याच्यातून ते पाहतात. तर ते नेमकं काय करतात, त्याच्यामध्ये सेन्सर्स आणि ते लेन्स असतात. ते एलिव्हेशन ट्रॅक करतात किती असतं प्रत्येक पार्टचं, आणि त्याच्यावरून तो रोड कसा बांधायचा हे लक्षात येते त्यांच्या. मोठी टेक्नॉलॉजी आहे. तर बघा, मी काल जे तुम्हाला सांगत होतो, तर स्किडिंग होऊ द्यायची नसेल तर आधी व्हर्टिकल मोशन मध्ये स्किडिंग का होतं हे मी तुम्हाला काल सांगितलं. फक्त 2 मिनिटात समजून घ्या. समजा कसा व्हर्टिकल टर्न आहे हायवे, आणि ह्याच्यावर समजा या पद्धतीने एक व्हेकल आहे, कार आहे. आता या कारला आपण असं समजू की बघा, इथे तिचा सेंटर ऑफ मास आहे. आता या सेंटर ऑफ मास वगैरे ज्या गोष्टी आहेत, आपण रोटेशन मध्ये शिकतो. फिजिक्स मध्ये हे पुढच्या टर्म्स आहेत. तर या सेंटर ऑफ मास मध्ये कधीही 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एखाद्या बॉडीला आपल्याला स्टडी करायचा आहे, त्याच्या मोशनला, त्याच्यावर लागणाऱ्या फोर्सेसला. ऑन द बॉडी असते, बाय द बॉडी नाही. त्यावेळेस या बॉडीवर कोणकोणते फोर्सेस लागतात हे पाहण्यासाठी आपण या बॉडीला काय करतो, या बॉडीला आपण इथून इथून असं सेपरेट करतो, या सिस्टीम पासून त्याला आयसोलेट करतो, आणि मग ह्याची जी डायग्राम काढतो, ह्याच्यावर जेवढे फोर्सेस लागतात ते काढतो, तेव्हा त्याला म्हणतात फ्री बॉडी डायग्राम, FBD. आपण न्यूटन लॉज ऑफ मोशन मध्ये FBD शिकणार सेपरेट. त्याचे रूल्स आहेत, FBD कसे काढतात, कोणते फोर्सेस कसे दाखवतात. त्यासाठी मी 8th स्टँडर्डला असताना टाइप्स ऑफ फोर्सेस शिकला. फोर्स अँड फ्रिक्शन नावाचा चॅप्टर होता आपल्याला, फोर्स अँड प्रेशर आणि एक फ्रिक्शन, 8th स्टँडर्डला CBSE मध्ये, ठीक आहे. तर तिथे तुम्हाला सगळे टाइप्स ऑफ फोर्सेस सांगितलेले आहेत. नॉर्मल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, फ्रिक्शन फोर्स, ह्याची बेसिक आयडिया होती. आता कोणत्या बॉडीवर कोणते फोर्सेस दाखवतात शिका. सेंटर ऑफ मास पासून नेहमी नेहमी वर्टिकली डाऊनवर्ड्स, वर्टिकली डाऊनवर्ड्स नेहमी वेट असते बॉडीचं. हे नेहमी कसं दाखवायचं, वर्टिकली डाऊनवर्ड्स. याचा शेप कसा आहे असो,
फॉर एक्झाम्पल हा असा आहे, तुम्ही याला असं जरी रोटेट केलं तरी वेट नेहमी असंच लागणार. ठीक आहे, वेटचा रूल आहे. वेट काय असतो, कोणत्याही बॉडीचं वेट काय असते, 10th ला शिकलोय आपण, त्याच्यावरचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. सो वेट इज अ फोर्स. वेट इज नॉट मास. मास इज अमाउंट ऑफ मॅटर contained in a body. Force is the mass into gravitational acceleration. So it becomes mg, and mg is nothing but ma, and ma is nothing but force. म्हणून तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. तर बॉडीचं ओरिएंटेशन कसे असो, त्याचा वेट नेहमी कसा दाखवा, व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. मुद्दाम डबल घ्यायलो कारण हा महत्वाचा पार्ट आहे. तर याच्यावर लागणारा फोर्स mg आहे. कोणत्याही बॉडीच्या मोशनचा स्टडी करताना त्याला सिस्टीम पासून सेपरेट करा. त्याला म्हणतात त्याची फ्री बॉडी डायग्राम, FBD. काय वर्ड आहे त्याचा सांगा, FBD, फ्री बॉडी डायग्राम. आता आपण मग काय करतो, या फोर्सला एक मॅनेज करण्यासाठी एक व्हर्टिकली अपवर्ड फोर्स लावतो आपण. तो फोर्स असतो नॉर्मल फोर्स. दिस इज नॉर्मल फोर्स, वर्टिकल, परपेंडिकुलर टू द सरफेस. फ्रिक्शन अलग बात होती है. आपण सेंटर ऑफ मास पासून पाहिलो, इथून इथून कसं काय फोर्स घेतात सर, एक्सटेंडेड बॉडी आहे, मोठी आहे, तर आपण इथे त्याचं सेंटर ऑफ मास घेतो. ही जर पॉइंट बॉडी असेल तर आपण बरोबर पाहतो, वर नॉर्मल, खाली वेट, इकडे सेंट्रिपिटल फोर्स, इकडे फ्रिक्शन. काल शिकवले तुम्हाला हे. फक्त आता काल आपला आय कॉन्टॅक्ट नव्हता म्हणून, बाकी काही नाही. तरी मी डिटेलमध्ये सांगितलंय काल तुम्हाला सगळं. शिकून घ्या, डबल शिकण्यात काय लॉस नसतो. हे नॉर्मल रिॲक्शन आहे. नॉर्मलचा रूल, चला जसा एमजीचा रूल काय होता, ऑलवेज, लिहून देतो परत, ऑलवेज वर्टिकली डाऊनवर्ड्स. हे आता विसरायचं नाही, पुढचे 3-4 चॅप्टर असंच चालणार आहे. नॉर्मल काय असतो नेहमी, परपेंडिक्युलर टू सरफेस. आता मात्र हा नेहमी याच्यासारखा हट्टी नसतो. जर हा सरफेस, नीट बघा, हा सरफेस मी इकडे घेतला आणि ह्याला जर मी असं फिरवलं तर प्रॉब्लेम आहे. इकडे मी काय दाखवणार, वेट, वेटला नो चॅलेंज, ते असंच राहणार. ठीक आहे, वर्टिकली डाऊनवर्ड्स या सेंटर ऑफ मास पासून. पण याला आता नॉर्मल असा नाही दाखवत आहे, रॉंग. नॉर्मल नेवर गोज लाईक दिस. नॉर्मलचा रूल काय, परपेंडिक्युलर टू सरफेस. मग आता सरफेस तर इकडे, तर त्याला परपेंडिक्युलर म्हणजे नॉर्मल असा जातो. म्हणून n इज इक्वल टू mg इज नॉट ऑलवेज ट्रू. हे कोणत्या याच्यात ट्रू असते, याला फिजिक्स मध्ये म्हणतात, म्हणजे काय म्हणतात त्याला, स्टेट ऑफ इक्वॅलिटी. आता हा माऊस, या माऊसवर खाली वेळ लागते, तर खाली जायला पाहिजे, जिकडे फोर्स आहे तिकडे जायला पाहिजे की नाही. पण तो कशामुळे इथे नीट आहे, त्या mg वर बॅलन्स करण्यासाठी या टेबलने काय केलं, वर एक फोर्स लावला, नॉर्मल. तर तो नॉर्मल आणि खालचा mg इक्वल झाले म्हणून तो जागेवर आहे. समजलं. तर याला आपण इक्विलिब्रियम म्हणजे काय, नेट फोर्स झिरो. जेव्हा एखाद्या बॉडीवर नेट फोर्स झिरो होतो, तर ते सगळे NLM मध्ये शिकणार आहेत आपण. फोर्स, नेट फोर्स काय असतात, लामीज थेरम कसा लावतात, फ्री बॉडी डायग्राम्स कशा बनवतात, त्याचे वेक्टर कॉम्पोनंट्स कसे घेतात, सगळं डिटेलमध्ये होणार आहे. पण इथं त्याचं काम आहे. आता सर्क्युलर मोशन चॅप्टर कसा आहे, 3-4 चॅप्टरच्या मिक्सचरने बनलेला आहे. आपण जेवढं सध्या शिकलोय बेसिक तेवढंच यूज करतोय. पुढे आपण याचा वर्क एनर्जी पॉवर काढणार, याला आपण NLM मध्ये यूज करणार. हा चॅप्टर पुन्हा पुन्हा 3-3 टप्प्यामध्ये शिकायचा असतो. तर हा चॅप्टर असा सेपरेट जरी दिला तर काय अज्युम केलेलं असते, तुमचे NLM कम्प्लीट आहे, वर्क कम्प्लीट आहे, तेव्हा हा चॅप्टर शिका असं म्हणतात. पण तो एकदा जड होतो 4 चॅप्टर शिकल्यावर समजण्यासाठी. म्हणून बेसिक कसं आहे, ह्याला 2-3 पार्ट मध्ये शिकायचं. आता आपण आज जेवढ्या कॉन्सेप्ट घ्यालो तो याचा इथपर्यंतच पार्ट आहे. आता काही पार्ट तुम्हाला वर्क एनर्जी थेरम नंतर समजतो. तर याच्यावर इक्विलिब्रियम आहे. पण आता जर या टेबलला मी इन्क्लाइंड प्लेन मध्ये कन्वर्ट केलं असं, थोड्या वेळाने काय होईल, तो स्लाइड व्हायला सुरू होईल. ठीक आहे, आता त्याला फ्रिक्शन वाचवायला. कोणता फ्रिक्शन आहे तो, स्टॅटिक फ्रिक्शन. फ्रिक्शन ही सेपरेट आहे आपल्यासाठी. स्टॅटिक फ्रिक्शन
डिपेंड आहे. बॉडी जो फ्रिक्शन तुम्ही कधी बघा, एखादा कबर्ड त्याला आपल्याला ढकलायचंय, तर सुरुवातीला जास्त फोर्स लावावा लागतो आणि तो एकदा मूव्ह झाला की स्मूथली पुढे जातो. नंतर आपल्याला असं का? कारण तो इनर्शिया होता, जेव्हा त्याला फोर्स या डायरेक्शन, तेव्हा ऑपोजिट डायरेक्शन मध्ये फ्रिक्शन त्याला ओढतो. मग या आणि यामध्ये तो जागेवरच राहतो. पण जो स्टॅटिक फ्रिक्शन आहे, मी काल तुम्हाला लिहून दिलं होतं, आताही दाखवतो, त्याला म्हणतात, त्याला असते एक लिमिटिंग व्हॅल्यू, लिमिटिंग फोर्स असतो. तो एक लिमिट आहे, एका लिमिट पर्यंत फ्रिक्शन काय करतो, रेजिस्ट करतो. आफ्टर दॅट लिमिट नो वन कॅन सेव्ह द ऑब्जेक्ट. म्हणजे आपण त्या वस्तूला जर ढकलायचं ठरवलं, बऱ्याचदा आपण बघा कॉटवर खूप सारं सामान असल्यानं आपल्याला तो कॉट पुढे ढकलायचा आहे, तर सुरुवातीला आपण जोर लावतो, म्हणजे आपण काय करायलो, स्टॅटिक फ्रिक्शनला ओव्हरकम करायला. आणि मूव्ह झाला की स्टॅटिक फ्रिक्शन काय म्हणते, माझी लिमिट संपली, त्याला वाचवायची, आता तुझा जाय बाबा कुठं जायचं. त्याला म्हणतात नंतर कायनेटिक फ्रिक्शन. आणि जेव्हा बॉडी ऍक्सिस भोवती फिरते तेव्हा जे फ्रिक्शन लागतं त्याला म्हणतात रोलिंग फ्रिक्शन. असे 3 टाईपचे फ्रिक्शन असतात. जेव्हा चाक धावतो रस्त्यावर, तेव्हा बघा त्याचा प्रत्येक पॉइंट बघा धावताना काय व्हायला, प्रत्येक सेकंडला पॉइंट त्याचा कॉन्टॅक्ट मध्ये चेंज व्हायला, त्यामुळे ते फ्रिक्शनला वेळच भेटत नाही. मग ते सरफेस सोबत जे फ्रिक्शन होतं त्याच्यावर ठरतं की गाडी रस्त्यावर नीट राहील की नाही. म्हणून टायर कोणत्या कंपनीचे आहेत, त्याची ग्रीप कशी आहे हे पाहिलं जातं. चुकीच्या ग्रीप घेतला हायवेवर त्या सरकतात गाड्या बाजूला, रोड सोडतात. म्हणून कंपनी या गोष्टींवर काम करतात. ते सगळं पाहावं लागते, एवढं सोपं नाहीये. असो, या 2 केसेस लक्षात ठेवा. आता ही केस आपण इन्क्लाइन प्लेन मध्ये शिकतो, बँकिंग मध्ये. ही बेसिक्स आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही पहा, खाली mg वर नॉर्मल. नॉर्मल ऑलवेज परपेंडिक्युलर टू सरफेस, weight always vertically downwards. Object's orientation, whatever it may be, it should be vertically downwards, but this is perpendicular to the surface. याला मनमानी नाही करतायत. सरफेस म्हणतो माझ्यासोबत कनेक्ट हो राईट अँगलने, आता मी फिरलो की तूही फिर, संपलं काम. आता याच्यात नंतर कोणते फोर्स लागतील, पुढचे 2. आता बघा इथे या, हेच मी तुम्हाला सांगत होतो. जर ऑब्जेक्टला आपण काय केलं, या ऑब्जेक्टला आपण सरळ केला असं, ठीक आहे, असं मानलं, तर आता सांगा खाली काय लागणार, mg, वर कोण आहे, नॉर्मल. या डायरेक्शन मध्ये बघा रस्त्याच्या बाहेर सेंट्रीफ्युगल फोर्स बाहेरच्या डायरेक्शनला लागणार, कारण रोडचा सेंटर इकडे आहे ना सर्कलचा, तर सर्कलच्या सेंटरकडचा फोर्स कोणता असतो, सेंट्रीपिटल. मग तो तर बाहेरचा इकडे चाललेला, म्हणून तो सेंट्रीफ्युगल आहे. सेंट्रीफ्युगल फोर्स ऑलवेज इन द ऑपोजिट डिरेक्शन ऑफ सेंट्रीपिटल फोर्स. त्याच्यावर आपण डिटेल बोललोय, mv²/r. आता या डायरेक्शन, याला जर आपल्या व्हेकलचं मोशन असं आहे, तर ऑब्व्हियसली याला इकडे एक फोर्स ओढत असणार, तेव्हाच तो सर्कल पास करेल. या डायरेक्शन मध्ये जर फोर्स नसता, तर हा फोर्स काय करेल, त्याला आपल्यासोबत घेऊन जाईल. सिंपल लॉजिक आहे. मग हा इकडे जातो म्हणजे कोण आहे, की याला कोणीतरी इकडे बॅलन्स करते. म्हणजे ऑब्जेक्ट इकडे जात नाही, इकडे जात नाही, सर्कलच्या पाथवर फिरतो, तर याला बॅलन्स करणारा जो नवीन फोर्स आहे तो इकडे. इथे टायर वगैरे असल्यामुळे इथे आपण म्हणतो याला फ्रिक्शन वाचवतो. याला म्हणतात फ्री बॉडी डायग्राम. तर या डायरेक्शन मध्ये कोण आहे, mv²/r. इकडे कोण आहे, फ्रिक्शन. आता हा जो नॉर्मल असतो, इकडे फ्रिक्शन नाहीये, कारण आता हे सरफेस असा आहे, इकडे आहे, ठीक नाही, इन्क्लाइन प्लेन. याला वेगळ्या पद्धतीने पाहू, तुम्ही आता याच्यावर फोकस करा. इकडे कोण आहे, mv²/r. आणि इकडे कोण आहे, फ्रिक्शन. फ्रिक्शन नेहमी काय असतो, μm. हा फॉर्म्युला आहे, आपण फ्रिक्शन चॅप्टर मध्ये समजून घेणार कसा आला, डेरिव्हेशन आहे याचं. म्यूला म्हणतात कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. एखादी बॉडी किती फ्रिक्शन सहन करू शकते. आता आपण जर स्मूथ जमिनीवर असू, काचाच्या जर पाथवर असू, किंवा अशी फरशी आहे, या फरशीवर पाणी पडल्यावर बघा हळूहळू पाय टाकावं लागते आपल्याला, पळता येत नाही. रस्त्यावर धावतो तसं इथं नाही धावता येत. ह्याच्यावर जर आपण साबणेचं पाणी पडलं
तर आपल्याला खूप हळू चालावं लागते. पावसात बघा आपण म्हणतो अरे पायऱ्यावर हळू पाय ठेवा. का? फ्रिक्शन कमी झालं. फ्रिक्शन जेवढं जास्त ऑब्जेक्ट स्मूथली चालतो. रेजिस्ट त्याचा वाढतो. आता फ्रिक्शन ह्याचं कमी आहे या सरफेस त्याच्यामुळे. आता इथे हा जो फ्रिक्शन आहे तो किती जास्त किंवा किती कमी आहे तो सांगणारा नंबर कोण असतो? म्यू. तर ह्याला म्हणतात कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. ह्याच्या व्हॅल्यू फिक्स असतात, म्हणजे प्रत्येक सरफेसवर डिपेंड असतात. आणि आता तुम्ही बघा नॉर्मल कोणाला बॅलन्स करतोय? mg ला. हे तुमचं इक्वेशन 1. नॉर्मल कशाला इक्वल आहे? mg ला. तर नॉर्मलची ही व्हॅल्यू इथे ठेवून द्या. तर बघा फ्रिक्शन किती येतं? म्यू एम जी. म्हणजे हा म्यू एम जी इथं आला. तर झालं काम. आता जर तुम्हाला विचारलं याला किती व्हेलॉसिटी द्यावी जेणेकरून या सर्क्युलर पाथला तो फॉलो करेल. आता ही जी व्हेलॉसिटी आहे ना, ही मॅक्सिमम व्हेलॉसिटी आहे. याच्यापेक्षा जास्त व्हेलॉसिटी नाही देत आहे. आता मी किती फास्ट इथून टर्न करू शकतो? जर मी त्या व्हेलॉसिटी पेक्षा थोडी जरी जास्त व्हेलॉसिटी दिली तर तो ऑब्जेक्ट असा येण्याच्या ऐवजी असाच निघून जाईल, बाहेर जाईल रस्त्याच्या डायरेक्ट. तो इकडे येणारच नाही. दिस इज कॉल्ड स्किडिंग. स्किडिंग म्हणजे लिव्हिंग द पाथ, रस्ता सोडून जाणे. आता रस्ता सोडून जाणं कोणावर डिपेंड आहे? मेनली त्याच्या व्हेलॉसिटीवर. तर सांगा इथं कोण बॅलन्स करायला? फ्रिक्शन या फोर्सला. एफबीडी तुम्हाला सांगते कोण कोणाला बॅलन्स करतंय. तर बघा बरं एफबीडी नुसार काय होते मग? म्यू एम जी इक्वल्स एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. त्याच्यावरून हे कळलं की मासवर डिपेंड नाहीये. याचा अर्थ बघा इथे सायकलवाला असला तरी स्किड करू शकतो, ट्रकवाला असला तरी स्किड करू शकतो. का? मासवर डिपेंड नाहीये. मास किती लहान आहे, किती जास्त आहे, कमी आहे, जास्त आहे, काही संबंध नाही. एखादा जर सायकलवाला जोरात आला, त्याचंही जर व्हेलॉसिटी मॅच नाही झाली तर तो पण जाऊन धडकेल ना तिकडे. आणि एखादा मोठा ट्रक आला 20 चाकाचा, तरी तो धडकेलच जर त्याची व्हेलॉसिटी मॅच नाही झाली. मग तुम्हाला हेच विचारलं जाते की त्याची मॅक्सिमम व्हेलॉसिटी सांगा, की ज्याच्यापेक्षा जास्त आपण नाही करू शकत. तर ते या फॉर्म्युल्याने येते. कारण हे तर बॅलन्स करायला ना. आता बॅलन्स करायचा अर्थ काय? की तो त्याला रस्ता सोडू देत नाही, या पाथवर चालू देतोय. हा मेन मुद्दा आहे. मग बघा बरं म्यू जी कशाला इक्वल झाला? व्ही स्क्वेअर अपॉन आर. त्याच्यावरून व्हेलॉसिटी किती येते? म्यू आर जी. हे झालं. तर म्यू व्हेलॉसिटीला अंडर रूट म्यू आर जी लिहितात. दिस इज कॉल्ड मॅक्सिमम व्हेलॉसिटी. तर पूर्ण या आत्ताच्या स्टोरीमध्ये 18 मिनिट्सच्या दिस इज द मेन फॉर्म्युला. हे स्किडिंग आहे. मी अजून तुम्हाला बँकिंग कडे नाही नेलं, मुद्दाम डबल शिकवायला, लक्ष द्या. बँकिंग कडे नाही गेलो आपण. बँकिंगचा बेस इथून बनतो. ठीक आहे. आता हे तर नॉर्मल रस्ते आहेत ना. पण सांगा बरं इथं चान्स आहेत की नाही स्किडिंग होण्याचे जास्त? रस्ता सरळ आहे, आपण त्याला हा. तर बँकिंगचा अर्थ आहे का अँगल मध्ये रस्त्याला वर करणे, इन्क्लाइंड प्लेन मध्ये कन्वर्ट करणे. बँक करण्याचा अर्थ त्याची हाईट वाढवणे, एका एंड पासून हाईट वाढवणे. आता कधीही बघा तुम्ही मोठे जे हायवेचे टर्न्स असतात, मोठ्या टर्नला बघा रस्त्याची इकडची जी बाजू असते ती अशी वर आल्यासारखी दिसते. थोडी अशी नाही, एकदम अशी नसते. गाडी अशी पलटून जाईल पूर्ण. त्यांनी ठरवतात किती अँगल ठेवायचा. तो अँगल सांगतो, त्याचा इन्क्लिनेशन अँगल सांगतो. एवढ्या हाईटवर जायला वाढवलं तर आणि एवढ्या स्पीडमध्ये जर गाडी चालली त्या फॉर्म्युल्यानुसार या हायवेवर, हायवेच्या स्पीड लिमिट कशामुळे दिलेल्या असतात? स्पीडवर तर सगळा खेळ आहे स्किडिंगचा. तुम्ही बँकिंगही केलं म्हणजे तुम्ही एक अँगल दिला. त्या अँगलचा कोणता रेशो घेतला? टॅन थिटा. काल आपण पाहिलेला, दाखवतो तुम्हाला. टॅन थिटा तुम्ही ते मॅनेज करायला लागलात. पण टॅन थिटा कशाला इक्वल आहे? तिथं बी येईल ना. तर त्या रेशोची व्हॅल्यू व्हेलॉसिटी सोबत सुद्धा कनेक्ट करावं लागेल की नाही? किती व्हेलॉसिटीला तो अँगल काम करेल. आता 30 डिग्री घेतला पण त्याचा रेशो साईन घेतला आणि कॉस घेतला तर वेगळ्या व्हॅल्यू आहेत की नाही? मग नुसतं 30 डिग्री घेऊन कसं गप्प बसताय? इंजिनियर असं नाही म्हणू शकत की मला तर सांगितलं की ह्याला एक 4 डिग्रीनं वर करा. आता हे काय फार जास्त बँकिंग नसते. ठीक आहे. 90 डिग्रीत बँकिंग नसते, खूप कमी मध्ये असते. आपण प्रॅक्टिकल नॉलेज घ्यायलो म्हणून थोडं हे करतो.
तर तिथे फक्त अँगल डिपेंड करत नाही, त्याचा रेशिओ, कुठल्या व्हेलॉसिटी, किती रेडियस असली पाहिजे. त्या रस्त्याची रेडियस पण आहे ना. तुम्ही ज्या रस्त्याला टर्न करताय तो टर्न लगेच आहे का असा खूप लांबून आहे. बघा बरं, मोठ्या हायवेचे टर्न इमिजिएट नसतात. नीट बघा, स्पीड जेव्हा खूप जास्त आहे तेव्हा तो टर्न असा इमिजिएट वाला बांधत नाहीत मोठा हायवे. तुम्हाला असा लांबून घेऊन जातात. तो टर्न असा मोठा असतो. तुम्ही बघा ORRचे जे असे फिरणारे रस्ते आहेत ते असे फिरणारे लगेच असे नाही फिरत. ते तुम्हाला असं फिरत 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 1-1 किलोमीटर पर्यंत नेऊन असं कव्हर करतात. म्हणजे ते काय करायले, सर्कल मोठा करायले, म्हणजे त्याची रेडियस वाढवायले. तर जेवढी रेडियस जास्त होते, कारण जिकडे सेंट्रिपिटल फोर्स लागतोय त्या कर्वचा, त्याची रेडियस जेवढी जास्त होते. का बरं सर रेडियस जास्त पाहिजे? तुम्ही बघा ना इथं, म्यू जी इज इक्वल टू V² अपॉन R आहे. तर आरच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल की नाही? आर बघा डिनॉमिनेटर मध्ये आहे. एवढ्या गोष्टी बघाव्या लागतात त्या अँगलला जोडताना. रेडियस डिनॉमिनेटर मध्ये म्हणजे काय, जेवढी जास्त रेडियस तेवढा म्यू कमी, आणि जेवढा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन कमी तेवढं फ्रिक्शन कमी, आणि जेवढं फ्रिक्शन कमी तर स्किडिंग जास्त. म्हणून ह्या गोष्टी डिपेंड असतात. आता तुम्ही याला फिजिक्स म्हणून शिकू नका, प्रॅक्टिकल नॉलेज. दिस इज प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. सायंटिस्ट लोकांनी याचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला हे शिकायचं आपल्याला. बेसिक कंडिशन कळली, मॅक्सिमम वेलोसिटी किती असणार, √μ/g, ही मॅक्सिमम वेलोसिटी आहे. आता याच्यावर आधारित आपण मेन काय शिकत असतो, बँकिंग ऑफ रोड. बँकिंग खूप हाय असेलचा अर्थ अँगल खूप हाय झाला. हो ना, मग त्याच्या रिस्पेक्ट मध्ये तुम्ही वेलोसिटी कॅल्क्युलेट करा. तो फॉर्म्युला जो आता येणार आहे तो काय झाला, जनरल फॉर्म्युला झाला. थिटाची व्हॅल्यू बदलत गेली तर इकडे हे बदलत जाईल की नाही. अँगल 0 झाला म्हणजे टॅन 0 झाला, टॅन 0 0 असतो म्हणजे RHS 0 झाला. आता आपण फॉर्म्युला काढू, मग तुझ्या सगळ्या डाऊटची उत्तरं मिळतील. आता बँकिंग ऑफ रोड काय सांगते, आपला जो नॉर्मल रोड होता तो कसा होता, असा. ही रोडची विड्थ होती, ठीक आहे. आता याचा सर्क्युलर रोड कसा आला असता, आता आपण काढलेला असा होता ना तो. हा रोड होता आत्ताचा आपला. आता हा रोडच आहे ना पूर्ण असा समजा. पण हे काय करतात, त्या रोडला असं न ठेवता या रोडची थोडी हाईट वाढवतात. हाईट वाढल्यामुळे हा रोड कुठे गेला बघा, हा रोड असा झाला. आता सर्क्युलर रोड कसा होईल, आता जो सर्क्युलर पाथ आहे तो आता असा आहे. आता बघा रोड थोडा हाईटवर आला की नाही, याचा अर्थ तो आता असा झुकून येत आहे. म्हणजे तुम्ही त्या रस्त्याची हाईट वाढवली. दिस इज कॉल्ड बँकिंग. ती बँकिंग केली म्हणजे काय केलं, तुम्ही इथे एक इन्क्लाइंड अँगल दिला. आपण इन्क्लाइंड प्लेन शिकला होता आता मागे, मी तुम्हाला म्हणलं याचं काम खूप पडते पुढं. आता या ठिकाणी तुम्हाला ही हाईट जी असते ही बघा रेशो ट्रिग्नोमेट्री वापरून करता येते. तर एवढ्या थिटासाठी या रोडची विड्थ किती असली पाहिजे आणि त्याला किती हाईटवर चढवलं पाहिजे. तर तुम्हाला इथला अँगल दिला बघा, ऑपोजिट ऍडजस्टंटचा रेशो काय असतो, टॅन असतो. त्याच्यावर तुम्हाला सांगता येते. तुम्हाला रस्त्याची रुंदी माहिती आहे, 40 फुटाचा रोड आहे समजा, तर त्याचं बँकिंग किती फूट केलं पाहिजे, त्यासाठी किती, किंवा तुम्ही असं ठरवलं की याचं मला ह्याची हाईट काय करायची आहे, म्हणजे बँकिंग जी आहे ही हाईट मला 2 फूट वाढवायची एकाच साईडने, रस्ता 2 फूट हाईटवर न्यायचा आहे. तर तो झुकेल की नाही असा. मी इकडून हाईट वाढवली, इकडून नाही, म्हणजे मी रेक्टँगल नाही बनवत आहे, ट्रायंगल बनवत आहे. तर मी हाईट वाढवत असेल तर त्यानुसार मला ऍडजस्टंट टू ऑपोजिटचा रेशो, ऑपोजिट टू ऍडजस्टंटचा रेशो टॅन थिटा घेऊन या रेशोवरून मला हा अँगल मिळेल. हा अँगल भेटला म्हणजे मला बँकिंग भेटलं, किती करायचं. आणि जर मला वाटलं की हा या रोडसाठी हे बँकिंग आयडियल आहे, तर स्किडिंग वगैरे होणार नाही, तर मग हे ठरवून मग काय करतात, आपण आता काढलेला फॉर्म्युला लावतात आणि त्याच्यावर ठरवतात की या पद्धतीच्या रोडला एवढी व्हेलॉसिटी असली पाहिजे. आणि मग तिथे लिहिलं जाते मॅक्सिमम अलाउड स्पीड. दिस हायवेजवर लिहितात या लाईनला. आता सांगा त्या लाईनला का दिलेलं आहे त्यांनी 120 ORR ला, इकडे 120 अलाउ केलेले आहे, इकडे कमी. इकडे का कमी असते, इकडं का जास्त असते, हे की नाही. तुम्ही जर ORR चं स्ट्रक्चर पाहिलं असेल
तर ORR मध्ये असा एक खूप मोठा हा पार्ट आहे. त्या ORRच्या मध्ये हा डिवायडर आहे. इथं डिवायडर आहे बरोबर. हा डिवायडर आहे. तिथे झाडं वगैरे लावलेले आहेत. ही जाण्याची आणि येण्याची लेन आहे. 2 वे प्रोसेस आहे. त्याच्यात तुम्ही काय पाहता? एक लेन तुम्ही अशी पाहता. ही एक लेन आहे. ही एक लेन आहे. ठीक आहे? या 2 लेन होतात आणि इकडे एक त्यांनी लेन दिलेली आहे. अशी. इथं माहिती आहे तुम्हाला? इथं 120 असते, इथं 100 असते, आणि इथं 80 असतं. आणि इथे तुम्हाला सांगितलेले इमर्जन्सी स्टॉप. खूपच गरज असेल तर इथे उतरा. इथेच 120 का? इकडे 120 का नाही? आणि या साईडला आलीस ना तर इकडं 120 असते, इकडं नाही. असं का? त्याचं लॉजिक आहे की जर तुम्हाला इथून एक्झिट घ्यायचा हायवेचा, एक्झिट असतात की नाही, एक्झिट 9, एक्झिट 8 जे लिहिलेलं आहे, तर एक्झिट तुम्ही कुठून घेणार? या लेनने घेणार. मग या लेनने 120 ची स्पीड असेल तर कॅन यू टेक एक्झिट इमिजिएटली विथ दॅट स्पीड? अँगल बिघडला की नाही? मॅक्सिमम वेलॉसिटी क्रॉस केली तुम्ही इथली, तर तुमचं स्किडिंग होईल ना, तुम्ही डायरेक्ट त्या रोडवर आपटताल जाऊन. इकडे तुम्हाला काय एक्झिट घ्यायचीच नाही. इथे तुम्ही स्ट्रेट ट्रॅव्हल करणार आहे आणि 1 वे आहे. त्याच्यामुळे तुम्ही फास्ट जाऊ शकता. इथे एक्झिट करत नाही. तुम्हाला जर एक्झिट करायचं असेल तर मी काय करतो, माझी कार चालवताना ORR ला मला गुगल मॅपनं सांगितलं की 2 किलोमीटरवर एक्झिट घ्यायची आहे. तर मी काय करतो, मी या लेनवरून हळू इथे येतो. चेंज करत करत इंडिकेटर टाकत. इथं आलो की मी अर्धा किलोमीटर आधी माझी स्पीड कमी करून टाकतो आणि मग मी इथून स्लोली बाहेर निघतो. त्याच्यामुळे ही लेन आणि ही लेन क्रॉसिंगसाठी नाहीये. म्हणून इथं मॅक्सिमम स्पीड आहे. आणि जेव्हा तुम्हाला एक्झिट करायचं, निघून जायचं रोड सोडून, तिथं स्पीड कमी पाहिजे. समजलं? हे मागचं रिझन असते त्याच्यात. आता त्यांनी ह्या स्पीड कशा ठरवल्या? या हायवेचं बँकिंग कसं झालेलं आहे, टर्नलाच ते कसं झाले. बोला. समजलं लॉजिक काय होतं याचं? याच असते, इंजिनिअरिंग असंच काम केलं जाते. आता तुम्ही बघा काय काय आहे. चला ह्याच्यावर आपण आपली गाडी घेऊ. ही आपली गाडी. गाडी रोडवर अशी चालणार. हा तो ऑब्जेक्ट. हा समजा, ठीक आहे. आता तुम्ही इथं पहा काय काय होणार. मी सगळं सांगितलंय तुम्हाला. पटपट आता FBD सांगा. हे सेंटर ऑफ मास. इकडे काय? इकडे वेट. वेट होणार, वेट. हा वेट आहे. ठीक आहे. आता सांगितलं होतं इकडे वेट आहे. नॉर्मल कुठं जाईल? परपेंडिक्युलर टू द सरफेस. दिस इज द मेन पार्ट. ह्याला असं काढताल तर रॉंग आहे. म्हणून तुम्हाला मागे सांगितलं हे असं असं. ठीक आहे. आता रस्ता असा आहे, तुम्ही असा टर्न करताय म्हणजे इकडे सेंटर आहे. सेंटर इकडे असेल की नाही? टर्न असा आहे की नाही तुमचा? इकडे सेंटर आहे म्हणजे इकडे लागणारा फोर्स, हा फोर्स सेंट्रिपिटल आहे. त्याच्या इकडे ऑपोजिट सेंट्रीफ्युगल आहे. म्हणजे तुम्ही या साईडला काय करताय? mv²/r. म्हणून आधी तुम्हाला हे सगळं बेस सांगितलं. ही टेक्निक आहे शिकण्याची. mv²/r ही नॉर्मल रिॲक्शन, हा वेट किंवा फोर्स. समजलं? सर मग आता याला बॅलन्स करायला, ह्याला जर कोणी बॅलन्स करायला नसेल, विचार करा, इकडंच पाहिजे ना कोणतरी बॅलन्स करायला. इकडं कोणी नसेल तर हा इकडंच जाईल की नाही? म्हणजे तो हायवेला टर्न होता होता काय होईल? इकडे यायच्या ऐवजी त्या फोर्सकडेच जाईल, इकडंच जाईल. तो रस्ता सोडून स्किड होईल. तर स्किडिंग टाळण्यासाठी तुम्हाला इकडे कॉम्पोनंट दिला जातो आणि अँगल वाढवल्यामुळे काय होतं? रेशो बदलतात. त्यामुळे त्या व्हॅल्यू ऍडजस्ट होतं आणि म्हणून इथं बँकिंग केलं जातं. नॉर्मली रोड कधीच मोठा हायवे फ्लॅट नसतो. प्रत्येक टर्नला तो बँक केलेला असतो. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. मग आता आपल्याला काय करायचंय? इकडे डायरेक्ट तुम्ही mv²/r नाही काढू शकत. त्यासाठी काय करतात? कारण बघा, मी जर तुम्हाला म्हणलं इकडे तुम्ही फ्रिक्शन लावतो म्हणलात, तर आता नॉर्मल शुड बी इज इक्वल टू mg मागच्या ह्याच्यात, पण इथे mg ला इक्वल आहे का तो? म्हणजे इकडे फ्रिक्शन डायरेक्ट μmg लिहिता येईल का? नाही. समजलं? मग काय करायचं सर? काही अडचण नाही. आपण आपलं
मॅथमॅटिक्स वापरू. चला, तुम्ही एक काम करा, हा नॉर्मल आहे ना, त्याला बघा असा आहे ना, हा नॉर्मल, हा एक वेक्टर आहे. आपल्याला माहिती आहे वेक्टरचे कॉम्पोनंट्स कसे घेतो आपण, एक असा घेतो आणि इकडे परपेंडिक्युलर. अरे बाबा, रिझल्टंट कसा जातो, असाच जातो की नाही? हे सगळं शिका. ही एफबीडी आहे बघा त्याची. म्हणजे आपण जर हा अँगल घ्यायचा ठरवलं, थिटा जर इथं मानला आणि हा एन असेल, तर यांचा हा कॉम्पोनंट एन कॉस थिटा असतो आणि इकडे कोण असेल, एन साइन थिटा. आता ह्याला इथे चेक करा, हा एन आहे, यांचा हा एक कॉम्पोनंट जाईल. सर हा कुठून येईल? हा बघा, हा असा चाललाय ना वर, तर एनचा हा कॉम्पोनंट असा जाऊ द्या. आता मी तुम्हाला याचं जॉमेट्री सांगतो. आणि याला इकडे बघा परपेंडिक्युलर, हा असा परपेंडिक्युलर घ्या इकडं. हा जर परपेंडिक्युलर असेल तर हा आता ही बॉडी आपण तशी काढली. तुम्ही असं समजून चला की ही फिगर आहे ना, ती इथं आलेली आहे. ठीक आहे, तर तुम्ही पहा, याला इकडे म्हणजे हा कॉम्पोनंट ह्याला बॅलन्स करेल आता फ्रिक्शनचा. आणि तो फ्रिक्शनचा आला कोणाकडून? या यांचा कॉम्पोनंट आला तो. या यांचा कॉम्पोनंट येताना आता तुम्ही एक काम करा, त्याला इकडे वाढवा. आपण जे मागे प्लस साइन काढलेलं आहे हे बघा आता इथं आलं की नाही? हे प्लस साइन आले की नाही? तर सांगा, इकडे एन आहे, तर इकडे कोण येईल? सर चा कॉम्पोनंट येईल. आणि इकडे कोण येईल? एनचा कॉम्पोनंट येईल. तर एनचा कॉम्पोनंट, सर थिटा हा घ्यायचा का हा घ्यायचा? आता लक्ष द्या, हे मेन मुद्दा आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं, ट्रायंगलमध्ये, कुठल्याही ट्रायंगलमध्ये इथे जो अँगल असतो बघा, या ट्रायंगलमध्ये हा पार्ट आहे ना वर गेलेला, बघा ह्याला इकडून असा आलेला आहे. हा थिटा, हा 90, हा 90 मायनस थिटा. आणि बघा हा याला परपेंडिक्युलर आहे, हा 90 मायनस थिटा, तर हा किती होईल? थिटा. तर कधी लक्षात ठेवायचं आजपासून, इथे जो थिटा असतो तो नेहमी इथे बनतो. हा आणि हा अँगल इक्वल असतो बाय जॉमेट्री. ठीक आहे, आता बघा या लाईनवर व्हर्टिकली ऑपोजिट अँगल आहे, म्हणजे हा थिटा इकडे पण इक्वल झाला की नाही? तर सांगा आता यांचा थिटा हा बघा इथं आला की नाही? आपण कोणता थिटा घेतोय? कारण हा पण घेऊ शकलो असतो ना आपण. इकडे कॉस थिटा येईल का? नाही येणार, कारण आपण थिटा कोणता कन्सिडर करतोय? बँकिंग वाला. तोच अँगल इथं कॉन्ग्रंट आहे, तोच अँगल व्हर्टिकली ऑपोजिट इथे गेला, म्हणजे हा एकच अँगल फिरतोय सगळा. तर सांगा आता इकडे कोण येईल मग? एन कॉस थिटा. आणि इकडे कोण येईल? एन साइन थिटा. सांगा, एन कॉस थिटा कोणाला बॅलन्स करेल? mg ला. आणि एन साइन थिटा mv स्क्वेअर अपॉन आर ला. आलं आपलं प्लसचं साइन. हे आता लक्षात ठेवा, कारण आपण इक्विलिब्रियम जेव्हा शिकणार आहेत NLM मध्ये, तेव्हा आपल्याला नेहमी ते प्लसच क्रिएट करायचं आहे. कोण कोणाला बॅलन्स करतो, तर त्या सगळ्या फोर्सेसचे कॉम्पोनंट घ्यायला शिकायचे. तुम्ही जर कॉम्पोनंट घ्यायला शिकला म्हणजे तुम्ही सगळं फिजिक्स शिकलात, कायनेमॅटिक्स, मेकॅनिक्स सगळं आलं तुमचं. चल, आता सांगा इक्वेशन्स काय काय बनतील. एन साइन थिटा कोणाला करेल बॅलन्स? mv स्क्वेअर अपॉन आर ला. सेकंड, एन कॉस थिटा कोणाला करेल? mg ला. बघा प्लस साइन कडे लक्ष द्या बस. आता सर मग या एनचं आणि या लाईनचं काही काम? याचं आहे बघा, याचं काम एन स्क्वेअर याला, एन कॉस थिटा ह्याला बॅलन्स करतोय, तर या एनचं काम राहिलं का? आता तुम्ही या एन ला वापरताय का? ऍक्च्युली नाही. आपण या वेक्टरला काय केलं? आपल्या कामासाठी दोन कॉम्पोनंट मध्ये स्प्लिट केलं. आता ह्याचं काही कामच नाही ना, तर एफबीडी मध्ये हा नसला तरी चालतो. आता राहू द्या, कारण अँगल दिसण्यासाठी ठेवलाय आपण त्याला. पण आता जेव्हा तुम्ही एखाद्या वेक्टरचे कॉम्पोनंट्स घेता, त्यावेळेस लक्षात ठेवायचं, ज्याचे कॉम्पोनंट घेतले त्याचं काही काम नसते. हा कोणासाठी चालू आहे? आता इकडचा फोर्स काढण्यासाठी. चला लावा याची स्टोरी. काय काय झालं? इक्वेशन 1 आणि 2 ला हे करा, इक्वेशन 1 ला 2 ने डिवाइड करा. एन साइन थिटा अपॉन एन कॉस थिटा. साइन थिटा सरला कोण आहे? mv स्क्वेअर अपॉन आर. डिनॉमिनेटर मध्ये एन कॉस थिटा आहे. आपल्याला माहिती आहे डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं तर रेसिप्रोकल होते. mg अपॉन 1 काय होईल? 1 अपॉन mg. आता स्टोरी बघा,
सॉरी, नॉर्मल तर सेम होता, कॅन्सल, मास कॅन्सल. इथे कळाले मासवर डिपेंड नाही. सायकल असो ट्रक असो, स्किडिंग होणारच, त्याच्या मासचे काही संबंध नसते. मॅथमॅटिक्स सगळं क्लिअर सांगते. मॅथ्स नेव्हर लाईज. साइन बाय कॉस टॅन थिटा, म्हणून म्हणलं बँकिंग मध्ये नेहमी टॅन रेशो घेतला जातो. ये किसके साथ बनेगा, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. बघा इथून आर, इथून जी. बघ आर कुठे आहे, डिनॉमिनेटर मध्ये आर आहे. तर रेडियस जेवढी जास्त तेवढा टॅन थिटा कमी. हे सांगायला बघा, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे की नाही. आर डिनॉमिनेटर मध्ये आहे म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. न्यूमरेटर मधल्या व्हॅल्यू प्रोपोर्शनल असतात. मग सांग, जेवढा टॅन थिटा जास्त तेवढी व्हेलॉसिटी जास्त. याचा अर्थ जेवढी व्हेलॉसिटी तुम्हाला जास्त आहे, म्हणजे तुम्हाला व्ही स्क्वेअर मॅक्सिमम करायचा असेल, तर टॅन थिटा पण मॅक्सिमाइज होणार. पण टॅनची मॅक्सिमम व्हॅल्यू आहे का? टॅनचा ग्राफ आठवतो का? टॅनचा ग्राफ आठवतो? असिम्प्टोट आहे, मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी. सगळं ट्रिग्नोमेट्री शिकवलंय आता मला, नाही तर कुठेतरी डोकं आपटून घ्यावं लागेल. तर टॅनची मॅक्सिमम व्हॅल्यू नाही सांगतायत, समजलं? तर आपण काय करतो, व्ही स्क्वेअर मॅक्सिमम, म्हणजे तुम्ही व्ही जर वाढवत गेलात तर सांगा जेवढी स्पीड वाढवलं तेवढा तुमचा टॅन थिटा वाढणार, म्हणजे ही व्हॅल्यू वाढत जाणार. मग आपण स्पीड इन्फायनाइट वाढवू शकतो का? नाही. प्रॅक्टिकली वाढवतो का? म्हणजे त्या रोडनं काय सांगितलं, की ते 120च्या स्पीडने जा. समजलं? 120 कशावरून आला, त्यामुळे हा टॅन थिटा ऍडजस्ट झाला बरोबर. आपण स्पीड ठरवून घेऊ, आपण स्पीड ठरवू, मग टॅन थिटा ठरवा. 30 डिग्री अँगल केला तर टॅन 30 होईल. टॅन 30 1/√3 होईल. टॅन 60 झाला तर √3 होईल. टॅन 45 झाला तर 1 होईल. आता हे तर टेबलच आहे ट्रिग्नोमेट्रीचा. आता आहे का त्याच्यावर काय काय कळलं, व्हेलॉसिटी काय झाली, √r(g) टॅन थिटा. दिस इज मॅक्सिमम व्हेलॉसिटी आहे. हो, तोही तोच आहे. आता तूच सांग का फरक पडला, एवढं वेळ ओरडून काय उपयोग झाला का बघ बरं. बेटा इथं बँकिंग घेतलं का मी, विदाउट बँकिंग हा फॉर्म्युला आहे. अरे बँकिंग नाही म्हणजे अँगल नाही, अँगल नाही म्हणून रेशो नाही, टॅन नाही, साईन नाही. आहे का इथं कोणी? इथं बँकिंग आहे म्हणून तर टॅन आहे. मी काय एकच गोष्ट दोनदा शिकवत नाहीये, त्याची केस आहे. आपण बँकिंग का करतो, एक एक्स्ट्रा कॉम्पोनंट भेटला की नाही साइन थिटाचा. अँगल ठरवतात सगळ्या गोष्टी. लहानपणापासून अँगल का शिकायचे, आपला डोळा पण अँगलवर काम करतो. एखादी वस्तू दिसते म्हणजे काय, तिचा व्हिज्युअल अँगल मॅच होतो. हे सगळा अँगलचा खेळ आहे. दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा, मॅक्सिमम व्हेलॉसिटी √r(g) टॅन थिटा. इट इज फॉर बँकिंग ऑफ रोड. आणि हीच कोणाची कंडिशन आहे, नो स्किडिंग. एवढी जर व्हेलॉसिटी ठेवलात, मॅक्सिमम एवढी ठेवू शकता, इथपर्यंत तुमची गाडी स्किड नाही होणार, रस्ता नाही सोडणार. म्हणून त्यांनी सांगितलंय 80च्या स्पीडने तुम्ही टर्न करा. ती त्यानं काय केलेलं आहे, 80 मिनिमम ठेवलेलं आहे या साईडचं. तुम्ही 100ने केलं तरी टर्न होणार, तुम्ही रस्ता सोडणारच. हा, पण 120 मॅक्स, त्याच्यापेक्षा जास्त या रोडवर जाऊ नका, तुम्हाला चालायला त्रास होईल, असं याचं मिनिंग असते. 120 इज नॉट अ जोक. व्हेकलला 120 न पळवणं सोपं नसते. गाडीत बसल्यावर चांगलं वाटते, काच बंद, एसी चालू, तेव्हा वाटते 120 काय गाडी किती स्लो चालली. बाहेर उभं राहून 120ने जाणारी गाडी बघा, म्हणतो आपण बापरे किती जोरात नाही. दिस इज रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. मध्ये बसणाऱ्याला काय वाटते, मी किती स्लो चाललो. तेच माणूस बाहेर उभं राहू द्या, ते म्हणते मधल्याचं काही खरं नाही, फार जोरात चाललंय. कशावर डिपेंड आहे, तुम्ही कोणत्या रेफरन्स फ्रेम मध्ये, फ्रेम ऑफ रेफरन्स.
गाडीत बसलेल्याला गाडीची स्पीड कळत नाही. आता आपण म्हणतो बुलेट ट्रेन. बुलेट ट्रेनची स्पीड आहे पर आवर 600 किलोमीटर. ठीक आहे नाही. चायना जपानच्या ज्या बुलेट ट्रेन आहेत एका तासात 600 किलोमीटर जातात. म्हणजे नांदेड ते मुंबई एका तासात जातात. आता विचार करा आपल्याला काय वाटेल. आणि जे बुलेट ट्रेन मध्ये बसलेले असतात त्यांना तर कळतही नाही आपण एवढ्या स्पीडने चाललो. का? कारण त्याच रेफरन्स फ्रेम मध्ये ते आहेत. त्याला म्हणतात इनर्शियल फ्रेम. हे आपण पुढे NLM मध्ये शिकणार. इनर्शियल, नॉन इनर्शियल. मग इनर्शियल फ्रेम नव्हती म्हणून तर स्युडो फोर्सेस आले. तर हा सेंट्रीफ्युगल फोर्स जो असतो तो स्युडो फोर्स आहे. स्युडो म्हणजे इमॅजिनरी फोर्स. हा ऍक्च्युअल नसतो, आपण क्रिएट केलेला आहे. ऍक्च्युअल फोर्स सेंट्रिपिटल असतो. मी जर तुम्हाला विचारलं या एन साइन थिटा आणि mv स्क्वेअर बाय आर मध्ये रिअल फोर्स कोणता आहे, तर तो एन साइन थिटा आहे. हा रिअल फोर्स आहे. हा नाही, हा याला बॅलेन्स करण्यासाठी लावलेला फोर्स आहे. हे क्रिएट झालाय फ्रेम मुळे. त्याच्यावरही न्यूटननं स्टडी केलं होतं. सेम गोष्ट आहे. आता तुम्ही या कारच्या जागी एक सायक्लिस्ट लावा. सायक्लिस्ट जेव्हा टर्न करतो नॉर्मल रस्त्यावरून, तुम्ही बघा बरं, साध्या रस्त्यावरून सायकलची जी कॉम्पिटिशन असते ते सायक्लिस्ट जेव्हा टर्न करतात तेव्हा असे इन्क्लाइंड होतात की नाही, खाली झुकतात की नाही. म्हणजे ते पण काय करतात एका अँगल मध्ये झुकतात. तर त्यांची पण किती स्पीड असली पाहिजे, ती ही असते v स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट म्यू आर ची. ती हीच असते. आणि बँकिंग मध्ये आली तर ही असते. तर बँकिंग आणि विदाउट बँकिंग मधला फरक कळला सगळ्यांना. आता मी डबल शिकवले मुद्दा, पण ठीक आहे, कामालाच येणार आहे, वाईट काही होत नसते. नंतर दोनदा शिकण्यापेक्षा आता दोनदा शिकलेलं कधी चांगलं. पण आता हे कळलं इक्वेशन्स कसे आले, कळलं वेक्टरचं इम्पॉर्टन्स. त्या यांचे कॉम्पोनंट घेतले तरच फोर्सेस दिसतात. नाहीतर तुम्ही विचार करणार इकडे कोणता फोर्स लागेल. त्यासाठी जॉमेट्री आहे. इथला थिटा इथं दाखवायचा नेहमी आणि तोच थिटा वर जातो. हे सगळं डोक्यात ठेवा. का वर गेला सर, बघा ते असं आहे. ठीक नाही. हे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल असते, 6वी-7वीला शिकलोय आपण. कॉंग्रंट असतात, परस्परांचे विरुद्ध कोण असं आहे ते. ऑपोजिट अँगल, विरुद्ध कोण. कळलं. चलो, आपण सध्याच्या सर्क्युलर मोशन मध्ये इथपर्यंत आहोत. हा सर्क्युलर मोशनचा पार्ट 1 झाला. त्यात आपण काय काय शिकलं. ऍक्सिलरेशन, सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन, सेंट्रिफ्युगल ऍक्सिलरेशन, टँजेन्शियल ऍक्सिलरेशन, नेट ऍक्सिलरेशन. आठवा सगळं. पुन्हा अँग्युलर पोझिशन, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर ऍक्सिलरेशन. त्याच्यानंतर तिथे कायनेमॅटिक्सची इक्वेशन ओमेगा, मग टाइम पिरियड, मग सर्क्युलर मोशन मध्ये बँकिंग अँगल्स. 80% सर्क्युलर मोशन संपला. 80% संपला. आता 20% आहे. तो तुम्ही न्यूटन लॉज ऑफ मोशन आणि वर्क पॉवर एनर्जी शिकल्यानंतर तो पार्ट होईल. मी जे तुम्हाला वेल ऑफ डेथ वगैरे म्हणत होतो ना, ते ह्याच्यात नाही शिकताय. कारण त्याला तुम्हाला अजून काही कॉन्सेप्ट शिकावं लागतात. 2 टाईपचे सर्क्युलर मोशन असतात. तुम्ही कधी पाहिलं, आपण अशी एक पेंडुलम घेतला आणि त्याला फिरवलं तर तो अशा सर्कलमध्ये फिरतो. बघा तो जेव्हा असा फिरतो, तुम्ही ते इथं सेंटर धरलाय ना, तेव्हा बघा तो काय होतो, फिरताना ती दोरी इकडे येते आणि ती अशीही फिरते. म्हणजे प्रत्येक वेळी दोरी कशी चालली बघा. तर काय बनतंय, कोन बनतोय, कोन. म्हणून ह्याला कोनिकल पेंडुलम म्हणतात. तर कोनिकल पेंडुलम असतो हॉरिझॉन्टल सर्कल. आणि जेव्हा आपण असं फिरवतो, व्हर्टिकल मोशन. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आणि हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन दोघांचे डिफरंट फॉर्म्युले. व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल का असं दोन्ही सर्कल आहेत नाही. जेव्हा असं फिरवता तेव्हा ग्रॅव्हिटी ऍक्शन मध्ये येते, कारण वाय ऍक्सिस मध्ये फिरायला. जेव्हा जेव्हा वाय ऍक्सिस आला तिथं ग्रॅव्हिटी आली, सगळी स्टोरीज बदलते. मग तिथे एनर्जी कन्झर्वेशन लागते. म्हणून आपण वर्क एनर्जी आधी शिकतो, मग तिथं कायनेटिक एनर्जी किती असते, पोटेन्शियल एनर्जी किती असते, म्हणजे mgh किती असते, हाफ mv स्क्वेअर किती असते, मोमेंटम किती लागते. म्हणून त्या गोष्टी आपण इथे नाही शिकत. समजलं, ह्याचे पार्ट्स का केलेले असतात.
चांगला सिलेबस समजून घ्यायचा असेल ना तर पार्ट वाईज शिकायचा. उगा सर्क्युलर मोशन सुरू केलं, कॉन्सेप्ट माहित नाही. तुम्हाला आठवा मी इन्क्लाइन प्लेन आधी शिकवला होता. म्हणून आता समजायला सोपा गेला. आठवा हे कुठे शिकलो होतं आपण? कुठे शिकलो होतं इन्क्लाइन प्लेन कुठे शिकला होता आता आपण? प्रोजेक्टाईल मोशन मध्ये. प्रोजेक्टाईल बाय इन्क्लाइन हे की नाही प्लेन. सगळे शिकले आपण. ग्राउंड टू ग्राउंड, अपवर्ड, वर्टिकल, फ्रॉम द टावर, फ्रॉम द बॉटम, फ्रॉम द टॉप. सगळ्या गोष्टी आल्या. त्याची मॅक्सिमम हाईट, मॅक्सिमम रेंज, टोटल टाइम पिरियड. बघा आता रिवाइज करा. पुढच्या चॅप्टर कडे जाणार नाही हे पक्क केल्याशिवाय आता एवढे चॅप्टर झाले. फिजिक्स बऱ्यापैकी पुढे आले. आता रिवाइज करायचं.